रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी सोमवारी इराणचे नवे सर्वोच्च नेते आयातुल्ला मोजफ्ता खामेनी यांना पाठिंबा देण्याचं जाहीर केलंय। यांच्या 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यात सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचं निधन झालं। त्यानंतर त्यांचे पुत्र मोजफ्ता खामेनी यांना हे पद देण्यात आलं आहे। अमेरिका आणि इस्रायल यांनी मोजफ्ता यांना ही निवड मान्य नाही। मात्र रशियाने मोजफ्ता खामेनींना समर्थन दिल्याने इस्रायल अमेरिकेसाठी डोकेदुखी वाढणार आहे। इस्रायलनं तर धमकी दिली आहे की इराणच्या कोणत्याही सर्वोच्च नेत्याला जिवंत सोडणार नाही। इराणचे नवे सर्वोच्च नेत्यांसाठी पुतीन यांनी एक संदेश जाहीर केला आहे। ते म्हणतायत की रशिया इराणचा एक विश्वासू साथीदार राहिला आहे आणि नेहमी राहील। ते पुढे म्हणाले की ज्यावेळी इराण सशस्त्र हल्ल्याचा सामना करत आहे त्यावेळी सर्वोच्च पदावरील तुमच्या कार्यकाळाकरिता निसंशयपणे धैर्य आणि चिकाटीची आवश्यकता आहे। परिवर्तन न्यूज, आवाज जनतेचा।